शुभ सकाळ सगळ्यांना. कसे आहेत बालमित्रांनो? मजेत ना? झाला का फराळ खाऊन पूर्ण? कशा गेल्या सुट्ट्या? छान गेल्यात सगळ्यांच्या सुट्ट्या? मजा आली सगळ्यांना दिवाळीमध्ये? अभ्यास केला की नाही? चला पटापट या वर्गात. क्लासमध्ये बरोबर आहे आपल्या. कमी मुलं दिसत आहेत मला क्लासमध्ये. चला पटापट. क्लास सुरू झालाय आपला. चला गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. गुड मॉर्निंग बेटा. व्हेरी गुड मॉर्निंग टू यू. व्हेरी गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. बघा आपण सुट्टी 12 तारखेला लास्ट आपला क्लास घेतला होता. 12 नंतर मग तुम्हाला दिवाळीच्या सुट्ट्या मिळाल्या होत्या आहे ना. आता बघा सुट्टीनंतर आज आपला पहिलाच दिवस आहे क्लासचा. आणि आपण सुट्टीच्या आधी संख्याज्ञान आणि संख्यांवरील क्रिया म्हणजे नंबर्स अँड ऑपरेशन ऑफ नंबर्स कंप्लीट केलेले आहेत. 2 युनिट आपण कंप्लीट केलेले आहे मॅथ्सचे. आता आपण तिसऱ्या युनिटकडे वळणार आहोत. जो तिसरा आपला घटक आहे तर तो अतिशय सोपा आणि खूप छान आहे. त्यासाठी मी तुम्हाला काही व्हिडिओ पण दाखवले आहेत ग्रुपवर. आपल्या ग्रुपवर मी तुम्हाला रोज 2-2 व्हिडिओ दाखवले आहेत आणि ते पूर्ण याच घटकाशी संबंधित होते, याच युनिटशी संबंधित व्हिडिओ होते. मग आता आपला युनिट कुठला आहे? कोणता युनिट घेणार आहोत आपण आज? चला आले का? पण सगळे आले का? अजून तर खूप कमी मुलं दिसत आहे. चला पटापट या. सांगा सगळ्यांना आपला क्लास सुरू झाला आहे. सगळ्यांना सांगा. चला पटापट. छान दिवाळी आटपली आहे सगळ्यांची मस्त. गाल फुगले दिसत आहे सगळ्यांचे गोड गोड. खूप लाडू खाल्ले आहेत वाटते. आणि मामाच्या घरी पण गेले आहेत सगळे. चला मग आपण पटापट आज नवीन युनिटला सुरुवात करत आहोत आणि खूप छान आणि खूप मजेशीर युनिट आहे. तुम्हाला खूप आवडेल हा युनिट आणि तुम्हाला खूप सोडवायला पण मजा येईल. याच्यावरची उदाहरणं सोडवायला खूप मजा वाटेल तुम्हाला. चला आज आपण बघू की आपण आज काय बघणार आहोत. तर आज आपण बघणार आहोत अपूर्णांक. त्यातला अपूर्णांकामधला आपण आज व्यवहारी अपूर्णांक बघणार आहोत, ज्यालाच इंग्लिशमध्ये फ्रॅक्शन असं नाव आहे. आज आपण अपूर्णांक बघणार आहोत ज्याला इंग्लिशमध्ये फ्रॅक्शन असे म्हणतात. चला मग पटापट जॉईन व्हा म्हणजे आपल्याला सुरुवात करता येईल क्लासला. चला व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. गुड मॉर्निंग बेटा. गुड मॉर्निंग. चला तर आपण आज सुरुवात करूया अपूर्णांक म्हणजेच फ्रॅक्शनला. आता मला सांगा की अपूर्णांक म्हणजे काय? अपूर्णांक म्हणजे काय? तुम्हाला काय वाटते अपूर्णांक म्हणजे काय? कशाला म्हणायचं अपूर्णांक? कशाला म्हणायचं? सांगा पटापट लिहून सांगा मला. चॅटमध्ये लिहून सांगा मला की अपूर्णांक कशाला म्हणायचं. अपूर्णांक म्हणजे काय? सांगा पटापट. तुम्हाला काय वाटते अपूर्णांक म्हणजे? तुमच्या डोक्यात काय येतं की अपूर्णांक हा शब्द ऐकल्यावर तुमच्या डोक्यात काय येतं की अपूर्णांक म्हणजे काय असेल? बघा आता बघा अपूर्णांक म्हणजे काय, फ्रॅक्शन म्हणजे काय. आता तुम्ही नाव जर बघितलं अपूर्णांक, अपूर्ण असं तुम्हाला वाटतं. आता मग जे पूर्ण नाही ते अपूर्ण म्हणजेच अपूर्णांक. मग पूर्ण नाही आहे, आता सध्या ते पूर्ण नाही आहे म्हणजे ते कुठेतरी अजून पूर्ण आहे. मग त्याचाच त्या पूर्णचाच तो कुठला तरी भाग आहे म्हणून तो अपूर्ण आहे. म्हणून जो पूर्ण नाही तो अपूर्ण आणि जी संख्या पूर्ण नाही ती अपूर्णांक संख्या. मग आता ती अपूर्णांक संख्या कशी? तर छान सगळ्यांनी आज मन लावून क्लासमध्ये राहायचं, कारण आज मी तुम्हाला अपूर्णांक म्हणजे काय खूप छान पद्धतीने सांगणार आहे की तुम्हाला कुठेही अपूर्णांक दिसणार आहे. क्लास संपल्याबरोबर तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये अपूर्णांक शोधणार आहे. म्हणजे हा किती, ही संख्या अपूर्णांक संख्या आहे, किती आहे हे तुम्ही ओळखायला शिकणार आहात. त्यामुळे आजच्या क्लासमध्ये मन लावून लक्ष द्यायचं सगळ्यांनी. व्हेरी गुड. ओके डन. आर यू रेडी?
चला तर मग आज आपण बघणार आहोत फ्रॅक्शन म्हणजे काय, अपूर्णांक म्हणजे काय. चला तर मित्रांनो, अपूर्णांक म्हणजे काय हे समजून घेऊया. त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी तुम्हाला समजून घ्याव्या लागतील. मी तुम्हाला काही आकृत्या दाखवणार आहे, काही भाग दाखवणार आहे आणि तुम्ही त्यावरून अपूर्णांक ही कन्सेप्ट आपण समजून घेणार आहोत. बघा आता, हा आपला पूर्ण आहे. आता आपण अपूर्णांक म्हणजे काय हे बघणार आहोत. आज आपण फ्रॅक्शन म्हणजे काय हे समजून घेणार आहोत. जेव्हा तुम्हाला फ्रॅक्शन म्हणजे काय हे समजेल ना, तेव्हा तुम्हाला फ्रॅक्शन वरची पूर्ण आधारित उदाहरणं सोडवता येतील. आता फ्रॅक्शन म्हणजे काय हे आधी समजून घेऊया आपण. बघा, आता हा जो तुम्हाला दिसतो आहे हा एक पूर्ण आहे, म्हणजे ही एक पूर्ण संख्या आहे असं पकडा तुम्ही. हा एक पूर्ण आहे, हा एक पूर्ण आहे. मग हा जर एक पूर्ण असेल तर याच्या तुलनेत हा जो तुकडा दिसतोय तुम्हाला हा किती असेल. बघा, हा पूर्ण आहे, समजा हा पूर्ण आहे, तर असे याच्यामध्ये किती बसणार आहे. बघा किती बसतात असे याच्यामध्ये सांगा. हा पूर्ण आहे तर असे याच्यामध्ये किती बसतात, असे याच्यामध्ये 2 बसतात. म्हणजेच आपण याला काय म्हणू सांगा. हा जर पूर्ण असेल तर मग याला काय म्हणणार आहे आपण. हा जर पूर्ण आहे तर असे किती याच्यामध्ये बसतात, असे 2 बसतात. म्हणजे हा जर पूर्ण आहे तर हा याच्या असे 2 बसतात, त्याच्यामध्ये असे 2 बसतात ना याच्यामध्ये. आणि हा जो दिसतोय आपल्याला सध्या किती आहे, हा 1 आहे. म्हणजे असे 2 याच्यामध्ये बसतात. हे 2 खाली लिहिले आपण. आणि हा जो आहे आपण पाहिला असे 2 नाही आहेत ना आपल्याकडे, एकच आहे, त्याच्यामुळे आपण हा 1 वर लिहिला. म्हणजे आता हा काय झाला आपल्याकडे, हा वर दिसतोय तुम्हाला 1 आणि खाली दिसतोय 2. तर जे वर आहे त्याला काय म्हणतात, अंश, म्हणजेच याला म्हणतात न्यूमिनेटर. आणि हा जो 2 आहे याला म्हणतात डिनॉमिनेटर. त्यालाच मराठीत म्हणतात छेद. याला मराठीत म्हणतात छेद आणि याला म्हणतात अंश. आणि याला इंग्लिश मध्ये म्हणतात न्यूमिनेटर आणि याला डिनॉमिनेटर म्हणतात. ओके. आता बघा की आता हा जर पूर्ण आहे, हा जर माझा पूर्ण आहे, म्हणजे जोपर्यंत तुमच्या डोळ्यासमोर पूर्ण राहत नाही तोपर्यंत तुम्ही अपूर्ण सांगू शकत नाही तो किती आहे. समजा आपल्याकडे हा नसताच, हा आपल्याकडे नसतात, तर तुम्ही मला सांगा, तुम्ही हा सांगू शकला असतात का हा किती आहे. हा तुमच्या डोळ्यासमोर आहे म्हणून तुम्ही सांगू शकत आहे की असे 2 याच्यामध्ये बसणार आहे, असे 2 या पूर्ण मध्ये बसणार आहे. असे 2 पूर्ण मध्ये बसणार आहे म्हणजे आपण ते 2 खाली गेले. आता मग हा छेद म्हणजेच काय असतो, त्या पूर्ण संख्येचा पूर्ण असतो. तर अपूर्ण संख्येचा पूर्ण असतो छेद म्हणजे हा 2चा पूर्ण आहे. आणि हा त्याच्यासारखा 1 आहे, म्हणजे त्याच्यासारखा हा 1 आहे, म्हणून हा झाला 1/2, म्हणजे 1 अंश छेद 2. म्हणजेच याला आपण दुसऱ्या भाषेत याचं नाव दुसरं अर्धा असं सुद्धा आहे. याला तुम्ही अर्धा असं सुद्धा म्हणता की नाही, सांगा पटापट. बघा आता एवढं समजलं का सगळ्यांना, सांगा मला, सगळ्यांना एवढं समजलं का. बघा, अपूर्ण म्हणजे काय किंवा अपूर्णांक संख्या म्हणजे काय आपण समजून घेतो. आता अपूर्ण म्हणजे जे पूर्ण नाही, ते जे पूर्ण नाही त्याला म्हणतात अपूर्णांक किंवा अपूर्ण. आता मग हा आपला, आणि जोपर्यंत तुम्हाला अपूर्णांक म्हणजे कळत नाही, कुठपर्यंत कळत नाही, जोपर्यंत तुमच्या डोळ्यासमोर पूर्ण नसेल. तुमच्या डोळ्यासमोर एकदा पूर्ण तुम्हाला दिसला की तुम्हाला अपूर्णांक कळायला लागतो किंवा अपूर्णांक कळतो. समजा आता हा आपल्याकडे एक आपण एक असा तुकडा घेतलेला आहे, जो तुकडा तो पूर्ण आहे असं मी तुम्हाला सांगितलं की हा पूर्ण आहे. मग आपण या पूर्णच्या तुलनेत हा तुकडा किती आहे, तर असे 2 तुकडे याच्यामध्ये बसतात है ना, असे 2 तुकडे याच्यामध्ये बसतात. त्यामुळे हा म्हणजे किती आहे, हा आहे 1/2. म्हणजे असे 2 याच्यामध्ये बसतात आणि हा 1 आहे, म्हणजे त्याचं नाव आहे 1/2, म्हणजेच
त्याला आपण म्हणतो अर्धा. त्याला काय म्हणतो आपण? अर्धा. व्हेरी गुड. आणि हा जो वर लिहितो आपण, रेषेच्या वर लिहितो त्याला म्हणतात अंश, आणि रेषेच्या खाली जो लिहितो त्याला म्हणतात छेद. आणि छेद म्हणजे पूर्ण असतो. तो जो काही अपूर्ण संख्या असेल त्या अपूर्ण संख्येचा जो छेद मध्ये लिहिलेला असतो तो पूर्ण असतो. आणि हा वरचा अंश त्याला न्यूमरेटर म्हणतात आणि छेदाला डिनॉमिनेटर असं म्हणतात. एवढं कळलं सगळ्यांना? बरं, पुढे जाऊया आपण. चला बघा आता. आता असं काही नाही की चौकोनीच असायला पाहिजे तुकडा. बघा, आता मला तुम्ही सांगा की हा पूर्ण आहे, तर या पूर्णाच्या तुलनेत हा किती आहे? बघा, हा पूर्ण आहे, तर या पूर्णाच्या तुलनेत हा किती आहे? सांगा किती आहे? पटापट सांगा. म्हणजे तुम्ही ते कसं ओळखायचं की हा पूर्ण असेल तर हा किती असेल हे कसं ओळखायचं? तर असे भाग याच्यामध्ये किती बसतात हे सांगायचं. चला द्या उत्तर पटापट. आता तुमची वेळ आली आहे, सांगा पटापट. सांगा किती असेल, सांगा पटापट. सगळ्यांचं मी पाहते, वाचते आहे. सांगा सगळ्यांनी, सांगा भराभर सांगा, उत्तर द्या पटापट. की हा जर पूर्ण असेल तर हा किती आहे? सांगा. चला लवकर लवकर सांगा. बघू कोणाकोणाचं उत्तर आलंय बरोबर. व्हेरी गुड, शाबास, व्हेरी गुड बॉय, वेल डन. जर हा पूर्ण असेल तर हा अर्धा आहे, हाफ आहे. का बरं? तर बघा, असे याच्यामध्ये दोन भाग बसतात. बघा, या पूर्ण मध्ये असे दोन भाग बसतात, म्हणून हा 1/2 आहे. म्हणजे हा जो 2 दिसतो आहे, असे दोन भाग बसतात, म्हणजे हा 2चा आपला पूर्ण झाला, हा 2चा पूर्ण झाला, आणि त्या 2 सारखाच हा 1 आहे, म्हणून याचं नाव आहे 1/2 किंवा 1/2. ओके. चला आता बघा, अजून बघा एक पाठ. आता मला सांगा हा किती असणार बरं? या पूर्णच्या तुलनेत. पूर्ण आपला हाच आहे. आता हा नेहमीसाठी डोळ्यासमोर आहे तुमच्या, हा आपला पूर्ण आहे, तर हा आपला किती असेल सांगा पटापट. हा किती असेल आपला? किती असेल सांगा पटापट. बघा, आता हा जो भाग आहे या पूर्णच्या तुलनेत किती असेल? मग आता अंदाज घ्या की असे भाग याच्यामध्ये किती भरतील. असे भाग जितके भरतील तो त्याचा छेद राहील, आणि त्याच्यापैकी आपण त्याच्यासारखा, नॉट पैकी, त्याच्यासारखा आपण हा एक घेतला, त्याच्यामुळे हा अंश एकच राहणार, 1 राहणार. आणि असे याच्यामध्ये किती बसणार आहे? चला सांगा पटापट. कोण सांगते बघूया उत्तर आधी. बराबर सांगा. व्हेरी गुड, वेल डन बेटा. चला पटापट सांगा. सांगा. चला इमॅजिन करून पहा सगळ्यांनी. बघा, मी सांगते तुम्हाला, बघून दाखवते तुम्हाला. बघा, हा 1 असा, हा दुसरा 2, हा इथे 3, आणि हा 4. म्हणजे असे किती भाग बसतील या पूर्ण मध्ये? असे असे या पूर्ण मध्ये 4 असणार आहे. म्हणजे याचा पूर्ण हा 4चा आहे, याचा पूर्ण हा 2चा आहे, याचा पूर्ण हा 2चा आहे, आणि असे चार चार भाग याच्यामध्ये पूर्ण मध्ये बसणार आहेत. त्याच्यासारखं आपण 1 घेतला, म्हणून याचं नाव झालं 1/4. 1/4. आणि याचं दुसरं नाव आहे बालमित्रांनो पाव, क्वार्टर, है ना. हा झाला हाफ आणि तो झाला पाव, क्वार्टर, है ना. बघा, इतकं सोपं आहे. समजलं तुम्हाला हे? आता अजून बघूया आपण. बघा बालमित्रांनो, आता हा जो दिसतोय भाग, हा सांगा, हा पूर्ण असेल तर मग हा किती आहे सांगा पटापट. कोण सगळ्यात आधी उत्तर देतं बरं? चला बरोबर सांगा, सांगा पटापट. अशी किती बसणार त्याच्यामध्ये?
बघूया आपण आता इथे जर हा विचार केला तर असे किती बसतात त्याच्यामध्ये बघा, असे किती बसतात त्याच्यामध्ये, असे याच्यामध्ये 4 बसतात. आता हे 4 याच्यामध्ये असे 4 बसणार म्हणजे 4 4 4 4 म्हणजे 4 4 जार किती झाले 16. म्हणजे याचा पूर्ण कितीचा आहे हाच पूर्ण आहे याचा, पण हा कितीचा आहे 16चा आणि हा 1 म्हणजे 1/16 म्हणजे हा आकार म्हणजे या पूर्णचा 1/16 झालेला आहे. आता तुम्हाला बघा हा नंबर दिसतोय, हा नंबर दिसतोय आणि हा नंबर दिसतोय. हे तीनही जे नंबर दिसतात हे तीनही नंबर म्हणजे काय आहे, ते तीनही नंबर म्हणजे अपूर्णांक आहेत. आता इथे जे तुम्हाला डिनॉमिनेटर दिसत आहे हे तीनही डिनॉमिनेटर आहे म्हणजे ते पूर्ण आहेत, पूर्ण आहे त्या संख्येचे ते पूर्ण आहेत आणि त्या पूर्ण सारखेच जे घेतलेले आहेत भाग ते वर लिहिलेले आहे की आता इथे जे आहे याचा 2चा पूर्ण आहे आणि हा 1 घेतलाय, इथे 4चा पूर्ण आहे त्याच्या सारखाच 1 घेतलेला आहे, इथे 16चा पूर्ण आहे त्याच्यासारखाच 1 घेतलेला आहे. तुम्हाला कळलं का बाळ मित्रांनो, हे सगळं कळलं का? ओके, आता आपण दुसरी गोष्ट बघूया. दुसऱ्या एका उदाहरणाने मी तुम्हाला समजून सांगते. सगळ्यांनी लक्ष व्यवस्थित द्यायचं हा बेटा. बघा आता बघा हे दिसते सगळ्यांना काय आहे बरं, सांगा बरं सगळ्यांनी. पाहिलंय का सगळ्यांनी? व्हेरी गुड, पटापट सांगा पाहिलंय काय आहे. चला उत्तर द्या बरोबर. काय आहे? बरोबर, हे काय आहे फूल आहे. हे काय आहे फूल आहे. आता मला सांगा हे फूल जे आहे हे पूर्ण फूल आहे की नाही? पूर्ण फूल सगळ्यांना दिसते पूर्ण फूल, बरोबर. आता पूर्ण फूल आहे म्हणजे याला किती पाकळ्या आहेत बरं, सांगा सगळ्यांनी, सांगा पटापट. चला चार्ट मध्ये लिहून सांगा किती पाकळ्या आहे, कितीचं पूर्ण आहे, कितीचं पूर्ण आहे सांगा बरोबर. व्हेरी गुड, कितीचं पूर्ण आहे 5. कितीचं पूर्ण आहे 5चा पूर्ण आहे. मग आता आपल्या हातात 5चा पूर्ण आहे. आता हे 5चा पूर्णचं फूल आपल्याकडे आहे. ओके, बघा त्याचा आपण या फुलात सुद्धा आपल्याला पूर्णांक दिसणार आहे सगळ्यांना. बघा आता जर आपण या फुलाची एक पाकळी तोडली, आता कसं झालं हे फूल? हे फूल पूर्ण आहे का? पूर्ण आहे का नाही? हे फूल कसं आहे आता अपूर्ण आहे. कसं आहे? अपूर्ण आहे. आता आपल्या हातात काय आहे? ही अपूर्ण संख्या आहे. आता ही किती आहे बघा, किती कोणतं फूल होतं आपलं, कितीचं होतं पूर्ण फूल, कितीचं होतं आपलं पूर्ण फूल 5. पूर्ण फूल किती पाकड्यांचं होतं 5 पाकड्यांचं. आता मात्र हे कितीचं झालं आहे अपूर्ण, बरोबर. मग आता हे कसं लिहायचं बघा, हे पूर्ण आपलं 5चं होतं. आता आपल्याजवळ कसं आहे 5चं पूर्ण असलेल्यापैकी 5चं पूर्ण असलेल्या ह्याचं फुलाचे 4 भाग आपल्याकडे सध्या आहेत. त्याच्यासारखे समान 4 भाग आहेत म्हणून याचं नाव आहे 4/5. व्हेरी गुड. आता बघा, आता आपण अजून एक पाकळी तोडली. मग आता मला सांगा आता किती झाले आहे? आता कसं लिहायचं आपण, सगळ्यांनी लिहून टाका चार्ट मध्ये मला. आता तुम्हाला खूपच सोपं वाटायला लागलंय, बरोबर की नाही? व्हेरी गुड. बघा आता अजून आपण एक पाकळी तोडली. आता मला सांगा आता किती झाले आहेत, राहिले आहेत ते कसं लिहिणार आपण? 2/5 म्हणजे 2/5. आणि आता व्हेरी गुड 1/5. बरोबर. बघा म्हणजे 5 पाकळ्या पूर्ण असलेलं आपल्याकडे फूल होतं आणि मग आपल्या त्याची एक पाकळी तोडल्यावरती किती झालं 4/5 झालं. दुसरी पाकळी तोडल्यानंतर 3/5 झालं. मग परत पाकळी तोडली तर 2/5 झाला आणि सगळ्यात शेवटी आपल्याकडे 1/5 राहिलं आहे की नाही? आता तुम्हाला इथे काय दिसतंय बघा, याचा सुद्धा छेद 5 आहे, याचाही छेद 5 आहे, याचाही डिनॉमिनेटर 5 आहे, याचा पण डिनॉमिनेटर 5 आहे. या सगळ्यांचा डिनॉमिनेटर म्हणजे छेद 5 आहे म्हणजे सारखा आहे. मग असे जर सारखे छेद असतील किंवा सारखे डिनॉमिनेटर असतील तर त्या अपूर्णांकांना इक्वल डिनॉमिनेटर फ्रॅक्शन असे म्हणतात.
म्हणजे समच्छेद अपूर्णांक असं म्हणतात. काय नाव असतं त्यांचं? समच्छेद. समच्छेद म्हणजे ज्याचा छेद समान आहे असा समच्छेद, त्यालाच इक्वल डिनॉमिनेटर फ्रॅक्शन असे म्हणतात. बघा मग आता आता अजून पहा, एक अजून मजा पहा. चला हे सगळ्यांनी राईट डाऊन केलं असेल, तुम्हाला समजलं असेल बालमित्रांनो. हे अपूर्णांक म्हणजे काय समजलं असेल तुम्हाला नक्की. बघा आता तुमच्या सगळ्यांचं ओळखीचं फुल दाखवते मी तुम्हाला. बघा हे दिसते बरोबर. काय नाव आहे या फुलाचं? हा, सदाफुली म्हणतो ना आपण आपल्याकडे, आहे की नाही. वेगवेगळी नावं असतात वेगवेगळ्या भागामध्ये या फुलाला. आता हे पण फुल बघा, पूर्ण फुल आहे आपल्याकडे. आता कितीचा पूर्ण आहे हा? आता सगळ्यांना माहिती. हा कितीचा पूर्ण आहे आपल्याकडे? 5चा पूर्ण आहे. आता तुम्ही बरोबर सांगू शकता. आता 5चा पूर्ण आहे. आता किती झाला? 4/5. बघा आता किती झाला? 3/5. आता माझ्या या हातामध्ये बघा किती पाकळ्या दिसत आहेत तुम्हाला? बरोबर. म्हणजेच हा कोणता अपूर्णांक आहे? नाव सांगायचा. हा 3/5 आहे आणि हा पटापट चार्ट मध्ये लिहा. हा 3/5 आणि हा 2/5. व्हेरी गुड, शाबास. बघा आता जर आपण असा विचार केला, बघा हा 3/5 आणि हा 2/5. बघा समच्छेद आहे ना, सारखे छेद आहे, इक्वल डिनॉमिनेटर आहे. आपल्या या हातामध्ये 3/5 आहे आणि या हातामध्ये 2/5 आहे. असे दोन अपूर्णांक आहेत, दोन फ्रॅक्शन आहेत, 3/5 आणि 2/5. या दोघांची जर आपण बेरीज केली तर आपल्याला काय मिळतं बघा बरं. 3 + 2 = 5. म्हणजे आपल्याला काय मिळतं? दोघांची बेरीज केली तर 5/5 आणि 5/5 ला जर आपण डिवाइड केलं, भाग दिला, तर त्याचा बनतो 1. म्हणजेच हा पूर्ण एक फुल, म्हणजे एक फुल. आणि जेव्हा हे या वेगवेगळ्या अपूर्णांकाचे डिनॉमिनेटर सारखे असतात, डिनॉमिनेटर कसे असतात? सारखे असतात, तेव्हा त्यांना म्हणतात इक्वल डिनॉमिनेटर फ्रॅक्शन. म्हणजे त्यांना म्हणतात समच्छेद अपूर्णांक. समच्छेद अपूर्णांक. बघा मग आता आपल्याकडे 4/5 घेतला, 3/5 घेतला, 2/5 समजला, मला 5/5 समजला. पण मग कधी कधी काय असते? 6/5 असते. मग तुम्ही काय म्हणणार? मॅडम 5 पाकळ्यांचं फुल होतं, 6 कुठून आले? मग 6 कुठून आले? कारण 5चं पूर्ण आहे ना, मग 6 कुठून आले? तर बघा आता आपल्याकडे बघा दिसते तुम्हाला. हा, हे पहिलं फुल आहे आपल्याकडे, हे दुसरं फुल आहे. आता हे दोन फुल आहेत आपल्याकडे. आता हे दोन फुलं आहेत, है ना. हाय 5चं आहे आणि हाय 5चं आहे. आता हे 5 पूर्ण घेतलेलं आहे आणि अजून यातली एक पाकळी घेतली. बघा आता किती झाले? आता हे झाले 6/5. आता हे किती झाले? 6/5. म्हणजे आपण 6/5 असं लिहू शकतो, आहे की नाही. एवढं समजलं सगळ्यांना? सांगा पटापट, समजलं की नाही समजलं? सगळ्यांनी सांगा बरोबर. अजून सांगते मी तुम्हाला फ्रॅक्शन समजून. तुम्हाला एकदा फ्रॅक्शन समजला की त्याच्यावरचे आधारित जो स्वाध्याय आहे तो तुम्ही पटापट सोडवणार आहात.
आज मात्र आपण फ्रॅक्शनच समजून घेणार आहोत की समच्छेद फ्रॅक्शन म्हणजे काय. पटकन राईट डाऊन करा, समजून घ्या, सांगा मला. चॅट लिहा सगळ्यांनी बरोबर. आणि सगळ्यांना जर व्हिडिओ आवडला असेल तर काय करावं लागतं सांगा पटापट. व्हिडिओ आवडला असेल तर काय करावं लागतं, लाईक करावं लागतं. चला व्हिडिओला लाईक करा सगळ्यांनी पटापट. आणि तुमची चॅट जर मला सगळ्यात आधी वाचायला मिळाली पाहिजे तर तुम्हाला लाईक करावं लागतं. तुम्ही लाईक केलं की मला सगळ्यात आधी तुमची चॅट दिसते, सगळ्यात वर तुमचं नाव दिसते मला. बघा आता जर हे समच्छेद अपूर्णांक आहे, हे समच्छेद अपूर्णांक पाहिले तुम्ही आहे ना. तर या समच्छेद अपूर्णांकामध्ये आपल्याला लहान कोणता आणि मोठा कोणता हे सुद्धा ठरवता येतं. आता आपण बघितलं होतं की हा जो होता आपला 3/5 आणि हा जो होता आपला 2/5. म्हणजे इथे किती पाकळ्या होत्या, इथे किती पाकळ्या होत्या 3 आणि इथे किती पाकळ्या होत्या 2. म्हणजे कोणत्या पाकळ्या मोठ्या आहेत. मग मी तुम्हाला काय सांगितलं की जी संख्या मोठी असेल तिच्याकडे काय करायचं, तोंड उघडायचं. हे असं दिसते ते त्याच्याकडे करायचं. म्हणजे हा अपूर्णांक काय आहे, या अपूर्णांकापेक्षा मोठा आहे. समजलं सगळ्यांना एवढं. म्हणजे तुम्ही इतक्या गोष्टीतून इतकं सोप्या रीतीने कोणता अपूर्णांक मोठा आणि कोणता लहान हे सुद्धा सांगू शकता. बघा आता आपण एक दुसरं उदाहरण बघूया ज्यामध्ये अपूर्णांकाचा अंश आणि छेद वेगवेगळा असेल. आता तुम्हाला समजलं ना की याला समच्छेद अपूर्णांक असे म्हणतात. आता समच्छेद म्हणजे ज्याचा छेद समान आहे किंवा ज्याचा डिनॉमिनेटर समान आहे. आता ज्याचा डिनॉमिनेटर समान नसेल त्याला काय म्हणणार मग आपण, त्याला आपण म्हणणार भिन्न छेद. त्यांना काय म्हणणार आपण, भिन्न छेद. बघा आता समच्छेद समजून घेतला तुम्ही, आता आपण भिन्न छेद समजून घेऊया. इक्वल डिनॉमिनेटर पाहिलं, आता जे इक्वल नाही आहेत ते डिनॉमिनेटर बघूयात आपण. बघा हा आपण आताच घेतला होता. आता हे जे अपूर्णांक तुम्हाला दिसत आहे, या अपूर्णांकामध्ये तुम्हाला काय दिसत आहे की याचा जो डिनॉमिनेटर आहे, या प्रत्येकाचा डिनॉमिनेटर कसा आहे, वेगळा आहे, अलग आहे, सारखे नाही आहे, वेगवेगळे आहे. आणि जेव्हा असे अपूर्णांकाचे डिनॉमिनेटर वेगवेगळे असतात किंवा ज्यांचे छेद वेगवेगळे असतात त्यांना भिन्न छेद अपूर्णांक असं म्हणतात. काय म्हणतात त्यांना, भिन्न छेद अपूर्णांक. म्हणजे जे इक्वल नाही, ज्याचे डिनॉमिनेटर इक्वल नाही त्यांना भिन्नछेद अपूर्णांक असे म्हणतात. मग बघा आता हा पण भिन्नछेद आहे, हाही भिन्नछेद आहे, आपण हे तीनही एकमेकाला भिन्नछेद आहे, त्यांचे छेद हे समान नाहीत. बघा बाल मित्रांनो, आता मला असे तुम्ही तीन सगळ्यांनी तुमच्या चार्टमध्ये मला लिहून पाठवा, असे 3 अपूर्णांक लिहून पाठवा फ्रॅक्शन की ते भिन्न छेद आहेत. चला पटापट. चला आता आपण एक असेंडिंग ऑर्डरचं एक उदाहरण बघूया. बघा सगळ्यांनी, तुमच्या सगळ्यांसाठी आहे, सोपं जाईल तुम्हाला, आता एकदम सोपं जाईल. बघा आता आपण पूर्णांक बघितला, फ्रॅक्शन म्हणजे काय बघितलं, इक्वल फ्रॅक्शन बघितले, समच्छेद फ्रॅक्शन बघितले आपण, अपूर्णांक भिन्नछेद अपूर्णांक बघितले. आता आपण एक एक्सरसाइज बघूया, एक उदाहरण बघूया. तुमच्या सगळ्यांसाठी उदाहरण आहे, पहा. द ascending order of the fraction
आता असेंडिंग म्हणजे चढता क्रम. तुम्हाला शिकवलं आहे मी ह्याच्यामध्ये संख्या ज्ञान मध्ये नंबर्स मध्ये मी असेंडिंग डिसेंडिंग सांगितलं आहे. सगळीकडे असेंडिंग डिसेंडिंग सारखं असतं. बघा 7/11, 5/11, 3/11 आणि 9/11 असे आपल्याकडे समच्छेद अपूर्णांक आहे, म्हणजे इक्वल डिनॉमिनेटर अपूर्णांक आहे. याचा आपल्याला असेंडिंग ऑर्डर लावायची आहे आणि ऑप्शन दिला आहे, 1 ऑप्शन दिलेला आहे 7/11. दुसरा ऑप्शन आहे 3 नंबरचा ऑप्शन आहे पहा. आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे आता तुम्हाला मी विचार करायला संधी देते सगळ्यांना. चला पटापट सांगा यापैकी कुठलं उत्तर बरोबर असेल. आता बघा हे सगळे समच्छेद अपूर्णांक आहे, इक्वल डिनॉमिनेटरचे अपूर्णांक इथं दिलेले आहे तुम्हाला इक्वेशन मध्ये. हो, त्याचं तुम्हाला काय लावायचं आहे, त्याचं तुम्हाला असेंडिंग लावायचं आहे, म्हणजेच तुम्हाला चढता क्रम लावायचा आहे. इथे त्यांनी 4 ऑप्शन दिलेले आहे, त्यामधलं तुम्हाला राईट ऑप्शन चूज करायचं आहे. विच इज द राईट आन्सर, विच इज द राईट ऑप्शन, प्लीज टेल मी अँड राईट युअर चॅट व्हॉट इज द राईट आन्सर. चला पटापट बराबर बघू कोणाकोणाचं बरोबर येतं, सांगा सगळ्यांनी. व्हेरी गुड, वेल डन. चेक करा काही जणांनी. शाबास, व्हेरी गुड बेटा, खूपच छान, मस्त, बढिया. बघा आता किती सोपं झालं आहे तुम्हाला तर आताच वाटत असेल की अपूर्णांक इतकं सोपं आहे मॅडम, खूपच छान आहे आणि पटापट मार्क्स मिळणार आम्हाला अपूर्णांकाचे. आता फ्रॅक्शन म्हणजे एकदम सोपी गोष्ट आहे असं वाटेल तुम्हाला. आता इथं हे सगळे समच्छेद आहे, सगळ्यांचे जे डिनॉमिनेटर आहे ते सगळे सारखे आहेत, 11 11 11 असे डिनॉमिनेटर आहे. आता आपल्याला जर चढता क्रम लावायचा असेल तर आपल्याला सगळ्यात आधी जी सर्वात लहान नंबर आहे तो घ्यावा लागतो. आता याच्यामध्ये जर अंशाचा विचार केला, जर आपण न्यूमरेटरचा विचार केला तर इथे 3/11 जो 3 दिसतोय हा सर्वात लहान दिसतोय, म्हणजे आपल्याला सर्वात आधी 3/11 घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा थोडा मोठा कोण आहे, त्याच्यामुळे त्याच्यापेक्षा थोडा मोठा हा आहे 5/11. त्याच्यापेक्षा थोडा मोठा कोण आहे, तिसरा आहे 7/11 आणि सर्वात मोठा या 4 मध्ये कोण आहे तर 9/11. म्हणजे असा क्रम ज्या ऑप्शन मध्ये लावलेला असेल दॅट इज द राईट आन्सर, है ना. मग सांगा की असा क्रम कुठे लावलेला आहे, कोणत्या ऑप्शन मध्ये लावला आहे. व्हेरी गुड. आणि ज्यांनी 4 हे ऑप्शन दिलेलं होतं त्यांचं एकदम बरोबर आहे, त्यांनी एकदम बरोबर उत्तर दिलेलं आहे. बघा बालमित्रांनो किती सोपं झालेलं आहे, किती सोपं झालं आहे तुमच्यासाठी. कठीण आहे काही 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 कठीण नाही, खूपच सोपं आहे. बघा बालमित्रांनो, चला राईट डाऊन करा पटापट, तुम्ही लिहून काढा. चला पटापट लिहा, लिहा बेटा, छान. व्हेरी गुड. चला लिहिलं का बेटा सगळ्यांनी, लिहा मला येस ऑर नो लिहा चॅट मध्ये. ओके,
डन. आता आपण पुढलं उदाहरण घेऊया. तुम्ही ओळखून दाखवायचा की समच्छेद अपूर्णांक आहे की भिन्नछेद आहे. म्हणजेच इक्वल डिनॉमिनेटर फ्रॅक्शन आहे की इक्वल डिनॉमिनेटर फ्रॅक्शन आहे नाही, तो नॉट इक्वल आहे. बघा, मी काही इथे फ्रॅक्शन लिहून देते, तुम्ही मला त्याचे उत्तर सांगायचे की ते इक्वल आहेत की नॉट इक्वल आहेत. सांगा, एक नंबरचं फ्रॅक्शन कसे आहेत सांगा सगळ्यांनी पटापट उत्तर द्या. सांगा, एक नंबरचे फ्रॅक्शन कोणते आहे, कोणते फ्रॅक्शन म्हणायचे त्यांना आपण. बघा, हे एक नंबरचे सगळे फ्रॅक्शन आहे, यांना कोणते फ्रॅक्शन म्हणायचं आपण. व्हेरी गुड, शाबास, व्हेरी गुड बालमित्रांनो, खूपच छान प्रतिसाद देताय तुम्ही, खूप छान सांगताय, बरोबर सांगत आहात, तुमच्या सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे बेटा, छान. काही जणांनी चेक करा आपलं उत्तर. व्हेरी गुड. म्हणजे हा जो वरचा अपूर्णांक, हे वरचे अपूर्णांक आहेत, हे अपूर्णांक भिन्नछेद अपूर्णांक आहे, आणि ही जी खालची अपूर्णांक आहे बघा, या सर्वांचा डिनॉमिनेटर जो आहे तो सेम टू सेम आहे, आणि म्हणून त्याला म्हणतो आपण समच्छेद किंवा इक्वल फ्रॅक्शन. काय म्हणतो आपण त्याला? समच्छेद अपूर्णांक किंवा इक्वल फ्रॅक्शन असे म्हणतो आपण. लक्षात आलं फरक तुमच्या? लक्षात आलं बेटा सगळा फरक तुमच्या? व्हेरी गुड, छान. बघा, आता पुढचं बघूया आपण. विच फ्रॅक्शन will be in the middle? Which fraction will be in the middle if the fraction 21/26, 32 23/26, 25/26, 20/26 and 19/26 are arranged in the ascending order. बघा, प्रश्न नीट समजून घ्या, प्रत्येक वेळेस तुम्ही प्रश्न चांगला समजून घ्यायचा. बघा, आता इथे ऑप्शन दिलेले आहेत 4. पहिलं ऑप्शन दिलेलं आहे 21/26, सेकंड ऑप्शन इज द 20/26, थर्ड इज 23/26 and the fourth is 19/26. आता बघा, हे तुम्ही जर बघितले, सर्वांनी लक्ष द्या, आता बोर्डकडे लक्ष द्या सगळ्यांनी. आता जर तुम्ही जर बघितलं की हा क्वेश्चन काय आहे, क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय, विच फ्रॅक्शन विल बी द मिडल, विच फ्रॅक्शन विल बी द मिडल, असा कोणता अपूर्णांक आहे यापैकी जो मध्यभागी येणार आहे. इफ द फ्रॅक्शन, हे फ्रॅक्शन दिलेले आहे 5 फ्रॅक्शन दिलेले आहे, 21/26, 23/26, 25/26, 20/26 आणि 19/26. आता इथे तुम्हाला काय दिसतंय, प्रत्येकाचा जो डिनॉमिनेटर आहे, छेद आहे तो सारखा आहे, 26 आहे, म्हणजे समच्छेद अपूर्णांकाचं उदाहरण आहे, म्हणजे इक्वल डिनॉमिनेटर फ्रॅक्शन आहेत हे सगळे. आणि त्यांनी म्हटलं, जर हे जे फ्रॅक्शन आहे हे जर आपण असेंडिंग ऑर्डरनी
जर अरेंज केले, हे सगळे फ्रॅक्शन, हे पाचही आहेत 5 फ्रॅक्शन जर आपण असेंडिंग ऑर्डरनी अरेंज केले, तर जो मिडल मध्ये येणारा फ्रॅक्शन आहे तो कोणता आहे? चला बघूया, आपण लावूया. आपण असेंडिंग ऑर्डर लावूया. असेंडिंग ऑर्डर म्हणजे चढता क्रम. आपल्याला चढायचा आहे, चढता क्रम चढायचा आहे. मग आपल्याला चढताना नेहमी यापैकी सर्वात लहान संख्या पाहिजे. आता ही लहान अपूर्ण संख्या आहे सर्वात, 19/26. त्यापेक्षा थोडी मोठी कोणती आहे? त्याच्यापेक्षा थोडी मोठी आहे 20/26. त्यापेक्षा थोडी मोठी कोणती आहे? ती आहे 21/26. त्यानंतर थोडी मोठी 23/26. आणि सर्वात लास्ट, यापैकी सर्वात लास्ट सर्वात मोठी कुठली आहे? ती आहे 25/26. बघा, आता आपण असेंडिंग ऑर्डरला तर अरेंज केले, असेंडिंग ऑर्डरला आपण अरेंज केलं. आता त्याचं काय म्हणणं होतं की मिडल मध्ये विल बी द इन द मिडल, विच फ्रॅक्शन विल बी इन द मिडल, कुठला फ्रॅक्शन असा जो मिडल मध्ये असणार आहे. आपण बघितलं की इकडचे 2 सोडून दिले, इकडचे 2 सोडून दिले, 2 सोडले, तर आपल्याला मध्ये जो दिसतोय तो कोण दिसतोय? कुठला फ्रॅक्शन दिसतोय? तो दिसतोय आपल्याला 21/26. म्हणजे ऑप्शन कोणतं बरोबर आहे? मग ऑप्शन 1 इज द राईट आन्सर. ऑप्शन 1 इज द राईट आन्सर. चला पटापट लिहून घे सगळ्यांनी. चला राईट डाऊन करा पटकन बेटा. चला बरोबर राईट डाऊन करा सगळ्यांनी. बघा, तुम्हाला सोपं वाटतंय ना? अपूर्णांक कसा वाटत आहे? सोपं वाटत आहे की कठीण वाटत आहे? सांगा बरोबर सगळ्यांनी. कसं वाटत आहे तुम्हाला? आज तुम्हाला स्वाध्याय सोडवायचा आहे बरं याच्यावरचा. होमवर्क आहे सगळ्यांना, सगळ्यांनी स्वाध्याय सोडवायचा आहे. बघा, चला पटापट राईट डाऊन करा. चला आता आपण आणखी एक आता उदाहरण पाहूया. छान उदाहरण आहे. चला सगळ्यांनी लिहिलं बेटा? ओके, डन. बघा, आता आपण दुसरं उदाहरण बघतोय. बघा, आता इथे एक आकृती दिलेली आहे याची, आणि वर्तुळ दिलेलं आहे. ओके, आणि इथे बघा, आता तुम्हाला आकृतीमध्ये छायांकित न केलेला भाग कोणत्या अपूर्णांकाने दर्शवा. आता या आकृतीमध्ये छायांकित न केलेला म्हणजे न रंगवलेला
छायांकित न केलेला भाग. आता छायांकित म्हणजे न रंगवलेला भाग, जो रंगवला नाही तो. छायांकित न केलेला भाग कोणत्या अपूर्णांकात दर्शवतात? कोणत्या छायांकित न केलेला भाग कोणत्या अपूर्णांकात दर्शवाल? दर्शवाल म्हणजे दाखवाल. आता 4 ऑप्शन दिलेले आहेत. 4 ऑप्शन कोणते कोणते आहेत? 5/8, 3/8, 4/7 आणि 8/3. चला सांगा आता पटपट. सांगा पटापट. ही आकृती आहे. मी ही आकृती तुमच्या समोरच काढलेली आहे. बघा, तुमच्या समोरच काढलेली आहे. आता ही जी आकृती आहे मध्ये, या आकृतीमध्ये काही भाग मी रंगवलेले आहे, काही न रंगवलेले भाग आहे. आता जे रंगवले नाहीत म्हणजे छायांकित न केलेले भाग आहे. छायांकित न केलेले भाग आहे ते कोणत्या अपूर्णांकात तुम्ही दाखवणार? कुठला अपूर्णांक आहे जो खाली दिसत आहे तो? चला पटापट सांगा. चॅट मध्ये उत्तर द्या प्रत्येकाने. बराबर उत्तर द्या. चला सांगा पटापट. कुठलं ऑप्शन राईट आहे? कुठलं ऑप्शन राईट आहे? सांगा पटापट. चॅट मध्ये लिहून पाठवा मला. चला कोण सगळ्यात आधी उत्तर देतो? चला बराबर येऊ द्या उत्तर. कोण देणार पटकन उत्तर सांगा. चला बरोबर येऊ द्या उत्तर. येऊ द्या बरोबर सांगा. चला व्हेरी गुड. छान पटापट प्रयत्न करताय. छान सगळे. व्हेरी गुड बॉयज अँड व्हेरी गुड गर्ल्स. शाबास बेटा. बघा आता आपण जर ही आकृती बघितली तर आपण याचे किती भाग केलेले होते बघा. 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजे बघा इथून सुरुवात केली. 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजे पूर्ण टोटल किती भाग होते याचे? 8. म्हणजे आपला पूर्ण कितीचा होता? 8 चा. आपला पूर्ण कितीचा होता? 8 चा. म्हणजे याचा डिनॉमिनेटर 8 आहे हे आपलं निश्चित झालेलं आहे. म्हणजे हा जो पूर्ण आहे हा आपला 8 चा आहे. याचे 8 भाग झाले म्हणजे हा 8 चा आहे. आता याच्यातले न रंगवलेले भाग किती आहे? 1 2 3. जे आपण जे रंगवलेले नाही ते किती आहे? 3 आहे. म्हणजे आपण याचं नाव काय देऊ? छायांकित न केलेल्या भागाचं नाव 3/8. म्हणजे राईट आन्सर काय आहे? राईट आन्सर इज द 2. बघा बेटा बरोबर आहे. पहा सगळ्यांनी. बघा बालमित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की किती सोपं उत्तर झालेलं आहे आणि तुम्ही आता हे राईट डाऊन केलं असेल. सगळ्यांनी लिहून काढलं बेटा सगळ्यांनी. आता आपण एक पुढचं उदाहरण बघूया. अतिशय सोपं उदाहरण आहे. चला सगळ्यांनी बघूया आपण पटापट. पुढलं उदाहरण बघा बेटा. 2/5, 3/6 आणि 5/7. हे अपूर्णांक चढत्या क्रमाने कसे लिहाल? हे अपूर्णांक चढत्या क्रमाने कसे लिहाल? कसे लिहाल? बघा आता चढता क्रम म्हणजे काय होते? असेंडिंग ऑर्डर. आता हे आपल्याला हे अपूर्णांक दिलेले आहेत 3. हे अपूर्णांक आपल्याला असेंडिंग ऑर्डर मध्ये लिहायचे. आता तुम्हाला माहिती आहे असेंडिंग ऑर्डर चढता क्रम मध्ये काय असते? पहिले सर्वात लहान घेतो आपण, आहे की नाही? आता यापैकी सर्वात लहान कोणता आहे? आता इथे हा आहे की याचा 5 पूर्ण आहे आणि 5 चा पूर्ण आहे, त्याच्यासारखे 2 घेतलेले आहे. इथे 6 चा पूर्ण आहे, त्याच्यासारखे 3 घेतलेले आहे आणि इथे 7 चा पूर्ण आहे, त्याच्यासारखे 5 घेतलेले आहे. आता बघू आपण की याचा चढता क्रम कसा लावायचा. सांगा पटापट मला उत्तर सांगा. चॅट मध्ये सांगा मला कसा लावणार तुम्ही. कारण आता याची छेद सारखी नाहीये, म्हणजे याचे डिनॉमिनेटर इक्वल नाहीये. जेव्हा डिनॉमिनेटर इक्वल नसतात तेव्हा काय करायचं बरं?
सांगा पटापट. सांगा पटापट, सांगा, लिहा चॅटमध्ये. व्हेरी गुड बेटा, शाबास, व्हेरी गुड. खूपच सोपं आहे. आता डिनॉमिनेटर जेव्हा सारखे नसतात, जेव्हा समच्छेद नसतात समजा, तर तुम्हाला हे लक्ष द्यायला पाहिजे की आता इथे पूर्ण कितीचा आहे? 5चा आहे. इथे पूर्ण कितीचा आहे? 6चा आहे. इथे पूर्ण कितीचा आहे? 7चा. हे मी तुम्हाला सर्वात आधी शिकवलं की खालचा जो छेद असतो आपला, जो डिनॉमिनेटर असतो, तो काय असतो? पूर्ण असतो. अपूर्ण त्याच्याच पैकी हे वरचे भाग असतात, त्याचे सारखे भाग असतात. मग हा सर्वात लहान भाग आहे ना 5चा, मग तो आधी येणार. याच्यापेक्षा मोठा भाग कोणता आहे? हा आहे, त्याच्यामुळे हा भाग येणार. आणि त्याच्यापेक्षा मोठा भाग कोणता आहे? हा येणार आहे. म्हणजे आपला हा असेंडिंग ऑर्डर लागली, म्हणजे चढता क्रम लागला. जसा दिलाय तसाच आपला चढता क्रम तो येणार आहे. इथे आपल्या लक्षात आलं पाहिजे की हा 5चा पूर्ण आहे, 5चा, 6चा, 7चा. म्हणजे सर्वात लहान हा आहे, त्याच्यापेक्षा मोठा हा, आणि हा सर्वात मोठा आहे. अशा प्रकारे आज आपण अपूर्णांक म्हणजे काय, अपूर्णांकाचा लहान मोठेपणा, अपूर्णांकाचा चढता उतरता क्रम बघितला. मजा आली का बालमित्रांनो तुम्हाला? छान मजा आली आज? मस्त मजा आली सगळ्यांना? मजा वाटली? व्हेरी गुड. आज आपण पहिला आपला क्लास होता, त्यामुळे आज आपण आज सुरुवात घेतली. आज तुमचं फक्त इंट्रोडक्शन करून दिलं मी की फ्रॅक्शन म्हणजे काय, फ्रॅक्शन कशाला म्हणतात, समच्छेद फ्रॅक्शन म्हणजे काय, भिन्नछेद फ्रॅक्शन म्हणजे काय. आता तुम्हाला यामधले जर काही भाग समजला नसेल तर तुम्ही मला लिहून पाठवू शकता की मॅडम आम्हाला हे समजलं नाही, म्हणजे मी तुम्हाला परत समजून सांगेन. आज जेवढे तुम्हाला उदाहरणं दिले ते तुम्हाला समजले बेटा सगळ्यांना? व्हेरी गुड, छान. आणि सगळ्यांनी छान अभ्यास करा. आणि आता आपण परत उद्या भेटणार आहोत. चालेल? चला, सगळ्यांना जर व्हिडिओ आवडला असेल तर काय करावं लागतं? तुम्हाला माझे व्हिडिओ सगळ्यात आधी पाहायला मिळावेत. आता खूप दिवस झालेत ना, तर यूट्यूब उघडल्याबरोबर तुम्हाला माझे व्हिडिओ सगळ्यात आधी पाहायला मिळावेत, म्हणून तुम्हाला व्हिडिओला काय करावं लागतं? चला मग सगळ्यांनी पटापट लाईक करा बेटा. करा सगळ्यांनी लाईक बेटा. व्हेरी गुड. चला, बाय बाय. बाय बेटा. बाय बाय.